राज हा खेळाडू आपण पाहतोय, स्फोटक खेळाडू डाव्या हाताचा. इथे बिगिट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये. जो बॅटचा फेस जो ओपन केला होता, जसं की मैदानात विश्व संघाचा समर्थक उभा आहे अशा पद्धतीचा शतकवीर देखील त्याला म्हटलं जातं. आणि इथे राजची जी बॅटिंग फ्लो आहे ना, आदरणीय सन्माननीय सूरजदादा पाटील शाहूवाडी माजी अध्यक्ष साहेबांना विनंती असेल या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील सरसे स्वागत. कट्टरचा वापर केला जातो, बॉल फिरवला जातो, वळवला जातो, हातभर वळण घेणारा हा बॉल आपण पाहतोय. यश कट्टरचा वापर करत असताना डॉट बॉलची होते समाप्ती. कमालीचं षटक फेकत असताना, षटक क्रमांक 1 मार्गस्थ असताना पॉवर प्ले मध्ये धीम्या गतीचा बॉल अजून एक डॉट बॉल फेकत असताना कमालीची गोलंदाजी पहिल्या षटकात सादर करत असताना बॅटची कडा घेत फलंदाजाला जावं लागते माघारी. राज बॅक टू द आउट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल आपल्याला मारुतीला प्राचार्य करण्यात आलं इनॅट नंबर 4 साठी. थोडासा निराश हताश पाहायला मिळतोय करमाले संघाची गोलंदाजी आणि गोलंदाजी मात्र यशची अप्रतिम पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूने नवीन फलंदाज आपण दाखल झाला मारुतीने मागील मॅच मध्ये देखील चांगला खेळ या खेळाडूच्या माध्यमातून आपण पाहिला होता उपाळे कदमवाडी संघासाठी. कट्टरचा वापर केला जातो, बॉल रीड केले जातात गोलंदाजी करत असताना, खेळाडूला रीड केले जातात तदनंतर बॉल फेकले जातात. हीच तर ओळख राहिली या गोलंदाजाची. क्षेत्ररक्षणामध्ये थोडस बदल पाहायला मिळतोय. थोडस खेळाडू मागील बॉल पाहिलं तर चाचपडत खेळताना पाहायला मिळाला, धक्का लागलाय. क्षेत्ररक्षण तैनात करण्यात आलंय, लॉंग ऑन आणि मिड ऑन असं क्षेत्ररक्षण तैनात करण्यात आलंय. ऑफ साइडला ओपन आहे. इनफिल्डच्या वरून जर बॉल केला ना तर आउटफील्ड क्लिअर करताना सोपं पडेल. इथे बॉल पॅडवर आदळला गेला, एक बायच्या स्वरूपात सिंगल येताना पाहायला मिळते. या सिंगलच्या मदतीने धावपळ जाऊन पोहोचले होते दोन्ही अंकांवर. आदरणीय सन्माननीय सूरज दादा पाटील शाहूवाडी अध्यक्ष साहेबांचा सन्मान केला जाईल मुख्य व्यासपीठावर. तर या सत्काराचा स्वीकार करायचा आहे. माईची उबदार शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन सूरज दादा पाटील यांचा सन्मान केला जातो मुख्य व्यासपीठावर. तर या सत्काराचा स्वीकार करायचा आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. सेकंड स्पेलला सुरुवात होताना पाहायला मिळतोय जिथे गोलंदाजी मार्कवर बदल. मनोजच्या हातामध्ये बॉल सोपवला गेला कॅप्टनने. पहिलं षटक निर्णायक राहिलं, 2 धावा खर्च करत असताना 2 विकेट प्राप्त केल्यात गोलंदाजी करत असताना यश या गोलंदाजीने. पुढचा बॉल पहिला बॉल फेकत असताना इथे बॅटची कडा, विकेट किपर कोणत्याही प्रकारची करत नाही, चुकी काम तमाम. तिसरा एन्काउंटर केलाय. पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त करत असताना फलंदाजाला जावं लागतं माघारी. महादेव होईल गोल्डन डकचा शिकार. पहिल्याच बॉलवर काम तमाम केलं गेलं गोलंदाजी करत असताना. गोलंदाजी आग आहे म्हणून तर फलंदाजामध्ये धाक आहे असा हा गुणवान गोलंदाज मनोज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. कमालीचा आणि आईच्या नावाची जर्सी परिधान करून तो देखील मैदानात उतरलाय. त्याच्या पाठी पाहायला गेला तर आपल्या स्क्रीनवर आपल्याला तो नाव पाहायला मिळतोय, विमल हा नाव त्याच्या टी शर्टवर आपण पाहतोय. आईवरचं प्रेम किती आहे या खेळाडूंना आणि असलं पाहिजे का असलं नाही पाहिजे. आई विना भिकारी स्वामी तिन्ही जगांचा. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल झालाय इनॅट नंबर ऑन साइडला फटका, लॉंग ऑन मध्ये प्रोटेक्शन आहेत किरण. एकच धाव येताना पाहायला मिळेल. सिंगल धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळेल. नयनच्या बॅट मधून पहिली धाव येताना पाहायला मिळाली जिथे गोलंदाजी अप्रतिम दर्जाची होताना पाहायला मिळतोय. गोलंदाज मनोजच्या माध्यमातून षटक क्रमांक 2 फेकत असताना 2 बॉलचा खेळ संपन्न झालाय. पुढचा बॉल पडल्यानंतर आतमध्ये येणारा बॉल हलकासा वळण घेताना पाहायला मिळतोय. ऑफ कटरचा वापर केला जातोय. कटर बॉल
थोडस बॅटिंग करत असताना उपवले कदमवाडी संघ सातपडत खेळताना पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये आतापर्यंत गोलंदाजीची दादागिरी पाहायला मिळतोय. बॅटची गडा बॉल चालला लॉंग स्टॉपला. एकच धाव. या एकेरीच्या मदतीने धावसंख्या पुढे वधारताना पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 4 अंकांवर. क्वालिटी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीचा आपण पाहतोय भरणा असणारा हा संघ. जबरदस्त गोलंदाजी उपवले संघ त्यांच्या विरोधात फाईट करत असताना करमाले दोन संघ एकमेकाच्या विरोधात बॉलची मागणी केली जाते. संयोजकांना विनंती असेल बॉल पुरवायचा. अंतरी खुर्द या संघाच्या संयोजकांना विनंती असेल बॉल पुरवायच्या मैदानाच्या आतमध्ये. धावफलकाचा विचार केला तर धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 4 अंकांवर. कमालीचा खेळ चालू असताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज मनोज. खडे खडे मारण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. कॉट बिहाइंड विकेट. बॅटिंग करत असताना लागलाय तिसरा धक्का मारुतीच्या स्वरूपात. पड झड झटपट पटापट एका मागोमाग एक आता माघारी येताना पाहायला मिळतात. थोडासा संघ बॅकफुटला जाऊन पोहोचलाय. उपले कदमवाडी हा संघ साचपडत खेळताना पाहायला मिळतोय. ज्या मोठ्या फटक्यांसाठी या संघाला ओळखलं जातं. राज आऊट झाल्यानंतर थोडासा निराश हताश पाहायला मिळतोय. ज्या खेळण्यासाठी ओळखला जातो मात्र आज त्याचा खेळ प्रभावित राहिला नाही. ज्या संपूर्ण संघाला अपेक्षा होती त्या अपेक्षेनं तो उतरला नाही. मात्र किमान 18 धावा झाल्या तरी एक चांगलं आव्हान असेल. त्या धावा सेट कराव्या लागतील. बॉल खेळून काढलाय डीप बॅकवर्ड पॉइंटच्या रिजन मध्ये. दुसरीचा प्रयत्न चालवलाय. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. एक एक रन देखील येणं खूप महत्वाचं आहे. जशा 2 धावा आल्या टाळ्यांचा आवाज दुमदुमायला लागलाय. षटक क्रमांक 2 चा खेळ संपन्न झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 4 बाद 6 ही धावसंख्या या षटकामध्ये विचार केला तर आता शिवमारे सांगतोय की या षटकात 3 मार. पहिलाच बॉल वैभवचा कट बिहाइंड विकेट. धक्का नंबर लागलाय. बॅटिंग करत असताना 5वा एका मागोमाग एक आता परत येताना पाहायला मिळतात. साईराज नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इनॅट नंबर 7 वर प्राचारण करण्यात आलं. आणि कौतुक करावं लागेल आमच्या गुणलेखकाचं. विशेष त्यांचं लक्ष देखील आहे. पहिल्याच बॉलवर ओव्हरच्या फलंदाज बाद झालेत. म्हणजे पहिला बॉल किती महत्वाचा आहे. प्रत्येक ओव्हरचा पहिलाच बॉल. कमालीचं स्कोरिंग आपण पाहतोय. अचूकता काय माहितीये का. वाईट बॉलचा इशारा होतोय कारण का करमाली संघ प्रेसिंग करतोय आणि खेळाडू देखील करमाली संघाचा आहे. त्यामुळे नजर आहे धावपटलावर स्कोरबोर्डवर. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7. पुढचा बॉल धीम्या गतीचा. बॅटची आतली कडा लेमन कट रुबी कट चायनीज कट घेत बॉल चाललाय पाठीमागे जिथे एकच धाव येताना पाहायला मिळतोय. पंचबा कटक्ष नजरेने पाहत असतात कुठला बॉल कुठे गेलाय. सर्व लक्ष त्यांच्याकडे असतं आणि या मॅच मध्ये पंचांची भूमिका खूप महत्वाची असते. धीम्या गतीने टाकलेला बॉल हवेमध्ये लॉप केलाय. गलीमध्ये शॉट मिड ऑफला हा बॉल अडवण्याचा प्रयत्न होता जिथे 1 धाव येताना पाहायला मिळाली. 2 धावा येताना पाहायला मिळाले. रन बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळते. पहिलं दशक लागलं जातं. धावपटला धावसंख्या 10. 5 बाद 10 अशी धावसंख्या. या किमान 3 बॉल मध्ये 8 ते 10 धावा येणं खूप गरजेचं असेल. एक फायटिंग टार्गेट सेट करावं लागेल. पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो वैभवला. बिगिटचा प्रयत्न चालवला होता. बॉल पडल्यानंतर
स्किट झाला, त्यानंतर वेगाने सुसाट निघाला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची होते समाप्ती. षटक क्रमांक अंतिम, भैरवीचे षटक. एखादा बिघिड येऊ दे असाच आवाज पॅव्हलियन मधून येतोय. लेग स्ट्रिकच्या बाहेर जाणारा बॉल, पंचांचा इशारा तो व्हाईट बॉलचा. अतिरिक्त मध्ये भर पडेल. या सिंगलच्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचलोय 11 या धावसंख्येवर. म्हणजे आतापर्यंत बॉल फेकले गेलेत, टोटल 16 बॉल फेकले गेलेत आणि धावा आल्यात 11. सिंगल येताना पाहायला मिळतं बॅट कटच्या स्वरूपात. थोडस संघ चाचपडत खेळत असताना पाहायला मिळतोय उपवले कदमवाडी संघ. धावा करायच्या निराशा, थोडासा संघ हताश आहे. मात्र क्रिकेटमध्ये काही घडू शकतो. जरी तुमच्याकडे कमी धावा आहेत मात्र तुमच्याकडे लढण्याची जी ताकद आहे ना, इतर रन घेण्याचा प्रयत्न असेल. सिंगल कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न चालवला आहे आणि दुसरी देखील धाव येताना पाहायला मिळाली. या दोनच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली होती 13 धावा, 14 धावा आणि 14 धावा झाल्यात. उत्तर अर्धामध्ये 15 धावा करायच्या बॅटिंग करत असताना करमाले टीमला. तोपर्यंत थांबूयात. उत्तर अर्धामध्ये पाहूयात कशा प्रकारच्या या धावा केल्या जातील आणि कशा प्रकारच्या या धावा वाचवल्या जातील. बेलदारवाडीच्या कॅप्टनला विनंती असेल टॉस साठी यायचं. भरपूर उशीर केला जातोय बेलदारवाडी संघाच्या माध्यमातून. पाडली संघाचा कॅप्टन उपस्थित आहे. बेलदारवाडी संघाला विनंती असेल टॉस साठी यायचं. थोडासा सामना टॉस केला जाईल टॉस बॉक्स मध्ये. बेलदारवाडी विरोधात पाडली. टॉस केला जातोय. मान्यवरांचे शुभ असते. या व्यासपीठावर जा, वरतीच करून घेऊ आपण टॉस. पहिला बॉल, घुटना टेक, तमाशा देख, सिक्सर देख. बॉल भिरकावून दिलाय मिड विकेट सीमारेषा पलीकडे. यशच्या बॅटमध्ये येतो पहिला षटकार. वेलकम सहा. कमालीची सुरुवात पाहायला मिळतोय. टॉस केला जातोय. इथे अजून एक बैठक शॉट खेचला गेलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली जज करतोय. अप्रतिम टिपला असेल आणि यश याला माघारी जावं लागतंय. धक्का नंबर लागला बॅटिंग करत असताना पहिला करमाळे संघाला. थोडीशी घाई करण्याचा प्रयत्न होता. सामना लवकर संपवायचा अशा परिस्थितीमध्ये विकेट बहाल केली बॅटिंग करत असताना
करमाळे संघाचा यश हा फलंदाज आउट होताना पाहायला मिळतोय. कमालीचा खेळ मैदानच्या आतमध्ये पहिल्या बॉलवर जरूर षटकार ठोकला, त्यानंतर दुसऱ्याच बॉलवर विकेट प्राप्त केली गेली. हेड इज कॉल टेल. बेलदारवाडी टॉस विन इलेक्ट्रिक फील्ड फास्ट अँड इनवाइट फर्स्ट बॅट पाडाली. नवीन फलंदाज मैदानच्या आतमध्ये दाखल झालाय. इनॅट नंबर 3 साठी मनोजला प्राचारण करण्यात आलंय. कमालीचा बॉलिंग करताना पाहायला मिळतो उंचपुरा असा खेळाडू. बॉल पडल्यानंतर खाली राहिलाय. वाईट बॉलचा इशारा येतो पंचांचा. सिंगल येताना पाहायला मिळेल. या सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 7 या अंकांवर. षटक क्रमांक 1 मार्गस्थ असताना 15चा पाठलाग करायचा. बॅटिंग करत असताना करमाली टीमला 7 धावा फलकावर. लाईन थोडस बरकटताना पाहायला मिळतोय. पंच चर्चा करतील. वाईट बॉलचा इशारा येईल. सलगचा दुसरा बॉल वाईट फेकत असताना वाईट आणि वाईट खूप वाईट असतं हेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सिंगल डबल धावफलक खालचं ठेवलं गेलंय. खराब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये महादेव फेकत असताना अशा प्रकारचे बॉल फेकून चालणार आहे, कारण का तुमच्याकडे धावा वाचवायच्या आहेत आणि धावांचं संरक्षण करत असताना चांगली गोलंदाजी करणं महत्वाचं आहे. इथे बॉल पडल्यानंतर खाली राहिलाय. डॉट बॉलची होते समाप्ती. कमालीची गोलंदाजी चालू असताना पाहायला मिळतो या षटकामध्ये. पहिलं षटक धावांचा संरक्षण करायचं, धावा वाचवायच्या. पुढचा बॉल महादेवचा हलक्या हाताने ग्लान्स केलाय. बॉल चाललाय थर्डमॅन रिजनकडे, गोशांकी चित्राकडे वळताना पाहायला मिळालं. एकच धाव आणि या एकच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचला येतो 9 अंकांवर. षटक क्रमांक 1 मार्गस्थ असताना कमालीचा खेळ करावा लागेल या मॅच मध्ये. पुढचा बॉल खेळण्यासाठी सज्ज. वेगाने टाकलाय. सेन्सिबल ग्लान्स केला जातो. सिंगल डबल नो बॉलचा इशारा. पंचाचा इशारा तो नो बॉलचा. 1+1 बाय 1 गेट 1 फ्री. 1+1 2 धावा. ओल्ड स्टेपिंगचा हा नो पंचांनी हेरलंय. लक्ष पहा, तीक्ष्ण लक्ष मैदानाच्या आतमध्ये. फ्रीटचा इशारा येतोय. उघडा डोले पहा नीट. पुढचा बॉल फ्रीट खाली राहिला. पडल्यानंतर कमबॅक करून देतोय महादेव. तो देखील सांगतोय की मी देखील कच्च्या गुरचा चेला नाही. कमालीची गोलंदाजी. अजून या जिंकण्यासाठी धावा करायच्या. त्या 4 धावांची आवश्यकता आहे ही मॅच जिंकण्यासाठी. बिगिटचा प्रयत्न. डॉटबॉलची होते समाप्ती. षटक क्रमांक 1 चा खेळ संपन्न. 1 बाद 11. 4 ची गरज. मॅजिक स्पेल फेकावं लागेल या षटकामध्ये. धावा बचाव करायचा असेल ना तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 2 साठी राजला प्राचारण करण्यात आलंय. राज सेकंड फेल फेकण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळते. दुसरं षटक सांघिक पहिलं, संघासाठी दुसरं. कॅप्टन. आता कॅप्टनला गोलंदाजी चांगली करावी लागेल. संघाचा सर सेनापती आपल्या शिलेदारांना घेऊन उतरलाय. कमी धावसंख्या असली बॅटिंग करत असताना बुरुज लवकर ढासळले, संधी निर्माण झाली होती. आज मात्र थोडासा खराब खेळ पाहायला मिळतोय या मॅच मध्ये. ज्या संघाकडून अपेक्षा असतात, उपाळे संघ म्हटला की दादा संघ या परिसरातील, मात्र त्याचा आज कुठेतरी खेळ चाचपडत खेळताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण डिपार्टमेंट देखील चांगला पाहायला मिळतोय. अप्पर कटचा फटका हा वीरेंद्र सेवकची आठवण करून देणारा हा फटका पाहायला मिळतोय. जिथे धाव घेण्याचा प्रयत्न, एक धाव येताना पाहायला मिळेल. कमालीचा फटका खेचला होता. सिंगल धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 12 अंकांवर. षटक क्रमांक 2 प्रोग्रेस नाव. टीमची गरज अजून येणाऱ्या बॉल शिल्लक असतील या ओव्हरचे. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. टोटल 10 बॉलचा खेळ बाकी आहे. इथे समोर खेचलाय व्ही शेप मध्ये. लॉंग ऑन मध्ये प्रोटेक्शन आहेत आणि हा विजयी येणारा हा चौकार खेळ फिनिश केला या चौकाराने.
वेल प्लेड बॉल टीम. बॅटिंग करत असताना धावा चेस केल्यात 15 कर्मचारी संघ. वेल प्लेड. पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केला कर्मचारी संघाने. सलग 2 मॅचेस जिंकल्यात आणि सेमीसाठी पात्र झालेत. आणि या मॅच मध्ये उपवले संघाच्या ज्या चुका झाल्यात त्या त्यांना लक्षात घ्याव्या लागतील. काय चुका झाल्यात, कसा खेळ झालाय हे त्यांना लक्ष द्यावं लागेल आणि या चुका सुधारून त्यांना नेक्स्ट मॅच मध्ये चांगला खेळ करावा लागेल. पुढील वाटचालीसाठी आपल्या संघाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. नेक्स्ट मॅच चला जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे सिद्धेश्वर पाडली विरोधात बीर 11 बेलदारवाडी. बेलदारवाडी संघाने टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण घेण्याचा निर्णय. चला लगेचच आघाडीची जोडी पाठवायची आहे आणि क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं बेलदारवाडी संघाला विनंती असेल. आदरणीय सन्माननीय अरुणजी पाटील साहेबांचा मुख्य व्यासपीठावर केला जाईल सन्मान. बाबासाहेब पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मानित केला जाईल. फौजी यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाईल. तर या सन्मानचा स्वीकार करायचा. आगतम स्वागतम सुस्वागतम. प्रसन्न कॅमेरा व्यासपीठाच्या दिशेने करायचा. यानंतरच समालोचनामध्ये होईल बदल. याच परिसराचा गोड आवाज ऐकूया गणेशजी सरांचा आवाज. थँक्यू सो मच. नक्कीच धन्यवाद चेतन सर. तर जाऊया. मी गणेश पवार आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. आजच्या दिवसातील ग्रुप स्टेजचा हा शेवटचा सामना. महादेव कदम एक स्टार क्रिकेटर. विनंती असेल आपण मंचावरती यायचं, आपला सुद्धा मान सन्मान केला जाईल. जे जे संघ या श्री मानकेश्वर चषक 2025 पर्व पहिल्यामध्ये आणि त्यांच्या मामांच्या हस्ते हा सत्कार घेतला जातोय. अंतरीगावचे ग्रामस्थ रामभाऊ पाटील यांच्या हस्ते त्यांचा भातचा श्रीयुत महादेव कदम यांचा यथेचा असा मान सन्मान केला जातोय. नक्कीच एक चुरशीचा सामना आपल्या समोर रंगला जातोय आणि या चुरशीच्या सामन्यामध्ये एक महिला क्रिकेटरने भाग घेतलाय. कार्तिकी शेवाळे. नक्कीच शंकर शेवाळे यांची कन्या आज आपल्या संघाला एका खेळाडूची गरज आहे आणि त्या खेळाडूची पूर्तता करताना मैदानाच्या आतमध्ये कार्तिकी शेवाळे आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच जो सामना आपल्या समोर रंगला गेला, एका बाजूला जैनमान स्पोर्ट्स कर्मा आहे तर दुसऱ्या बाजूला दोस्ती इलेव्हन उपळे कदमवाडी. या सामन्याचा सामना ठरतोय. नन अदर दॅन एक यंगस्टर खेळाडू यश पाटील. चांगला फटका
पुन्हा एकदा स्ट्रेट टू द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहे. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषा पार. काय चेंडूने सुद्धा गती प्राप्त केली होती. एक वेळ दिला होता आणि त्या वेळेचा पुरेपूर उपयोग करून घेताना मैदानाच्या आतमध्ये अजित पाटील. नाही ना, अजितनं मारला. पहिला रोहन खेळला, परत 1 रन काढला, 4 आला, 1 रन काढला, परत वाईड आला, परत डॉट आले 2 आणि आता अजितच्या बॅटमधून 4 आला. नक्की क्षेत्ररक्षक जागेवरती पोहोचला नव्हता तोपर्यंत अरविंद आपला रन घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे कुठेतरी फलंदाजी करत असताना अजय यांना व्यत्यय वाटला, त्यामुळे सामना थांबवला गेला होता. पुन्हा एकदा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील जरूर केली जाते अजय यांच्याकडून, पण त्या अपीलीला दाद मिळत नाही. निर्धाव चेंडू हाताळला जाते. धाव फलक जाऊन पोहोचले ते 10 या आकड्यावरती. अनुसार पाहायला गेलं तर स्क्वेअरच्या दिशेने आपण बघतोय कव्हर्सच्या बाजूला जी क्षेत्ररक्षण करते ना ती शंकर शेवाळे यांची सुकन्या कार्तिकी शेवाळे. नक्कीच आपल्या संघाला आज गरज आहे, क्षेत्ररक्षणाची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती विक्रम नाना, नक्कीच विक्रम मस्कर नाना गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवरती हाफ ट्रॅकर होता, राज पाटील तिथे अवेलेबल होते, पण एक धाव सहजरित्या रोहन पाटील आपल्या खात्यामध्ये जमा करतील. धावफलक 1 ने पुढे सरसावते. 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. बॅटची कळा आणि नरेश घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये समावला गेला आणि पहिला मोठा धक्का अजितच्या स्वरूपामध्ये नक्कीच पाडवी संघाला लागतोय. अजित बॅक टू द पॅव्हिलियन. राजच्या हातामध्ये झेल सुटल्यानंतर कुठेतरी नाराज होता अरविंद आणि त्यानंतर बॅटची नरेश घेतल्यानंतर चेंडू अरविंदच्या हातामध्ये समावला गेला. किरण पाटील मैदानाच्या आतमध्ये प्राचारण करतोय अजितची जागा भरून काढण्यासाठी. आणि किरण पाटील यांचा विचार करायचा झाला तर कॉलनी क्रिकेट खेळत असताना एक मातब्बर खेळाडू आणि एक चांगला यष्टीरक्षक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. नक्कीच आज आपल्या नावाला साजेशी अशी कामगिरी आपण किरणच्या बॅटमधून पाहू. किरण पाटीलच्या बॅटमधून फटका सजवला गेला. क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. चेंडू 1 बॉल सीमारेषा पार. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जात असताना आपल्याला पाहायला मिळाला आणि धावा येतील 4. या 4 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचला आहे ते 15 या आकड्यावरती. आम्ही सर्व म्हटलं होतं किरणकडे ती ताकद आहे, ती नजाकत आहे. किरण पाहायला गेलं तर जास्त ताकदीचा उपयोग करत नाही, पण जे फटके जे शॉर्ट सिलेक्शन असतं ना ते नजाकतवालं असतं. ते क्वालिटी क्रिकेट नक्कीच किरणच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळेल. बॅटचा आउटर एज आणि दुसरा धक्का. किरण पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. दुसरा मोठा धक्का पाडवी संघाला लागतोय किरणच्या स्वरूपामध्ये. गोलंदाजी करत असताना विक्रम मस्कर नाना नक्कीच आपल्या गोलंदाजीचा शैलीमध्ये विकास नाना 12वा खेळाडू याच्यासाठीच पाहिजे ऋतिक कदम साहेब. किरण बॅक टू द पॅव्हिलियन. किरणची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये शिरकाव करतो तो हर्षल.
ओव्हर चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न फसला जातोय. हर्षद नक्कीच चुकी होते. विकास यांच्याकडून थोडीफार चुकी होते आणि ते गफलतीमुळे एका धावेचे रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये केलं गेलं. धावफलक दोन्ही पुढे सरसावले. धावफलक जाऊन पोहोचलाय ते 17 या आकड्यावरती. स्लोअर यॉर्कर क्षेत्ररक्षक आहे शंकर शेवाळे. चुकी होतीये शंकर शेवाळे यांच्याकडून. फेकी चांगली केली जाऊ पाहायला मिळत नाहीये. तदनंतर एक धाव घेण्यात यश मिळते हर्षला. धावफलक एकने पुढे सरसावते आणि वीर बजरंगबली 11 बेलदारवाडी संघाच्या खांद्यावरती जी जर्सी दिसते ना, त्या जर्सीचं सौजन्य नक्कीच विकास मस्कर नाना यांच्या मार्फत. नाव काय? संदीप. गोलंदाजी मार करतो आपल्याला पाहायला मिळतो संदीप. चांगला चेंडू चांगला चेंडू. पहिला चेंडू हाताळत असताना संदीप यांनी निर्धाव चेंडू हाताळला. लोअर फुल टॉस. काय गोलंदाजी पाहायला मिळते अमोल सर. पाहायला गेलं तर चेंडूला गती नाहीये, पण जे लॉफ्ट होतो ना चेंडू, जी उंची प्राप्त करतो ना गोलंदाजी करत असताना, त्यामध्ये फसला जातो फलंदाज. आणि नक्कीच या गोलंदाजीचा उपयोग होणार आहे कुठेतरी अरविंद मस्करला. पुन्हा एकदा त्याच दिशेने पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे ऋतिक कदम. चुकी होतीये. सागरदा बॉल किती झाले? 3 ना. लगातारचे 2 चेंडू निर्धाव हाताळल्यानंतर कुठेतरी क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे हा चौकार, ज्याला नशिबाचा चौकार म्हटलं जातं, नक्कीच क्षेत्ररक्षणामध्ये बदल. नक्कीच ऋतिक कदम यांची जागा बदलली जाते. आडव्या पट्ट्यामधील चेंडू राज पाटील तिथे अवेलेबल आहेत. चांगला क्षेत्ररक्षण आपल्याला त्यांच्या मार्फत पाहायला मिळाले. आणि राज पाटील यांचा विचार करायचा झाला तर उपळ कदमवाडी संघाचे संघनायक असून सुद्धा आज बेलदारवाडी संघाला एका खेळाडूची गरज असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्या बेलदारवाडी संघाच्या अस्मितेसाठी खेळताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा नक्कीच कार्तिकी शेवाळे त्या चेंडूपर्यंत पोहोचते. प्रयत्न अमोल सर तिचा नक्की होतोय आणि त्या प्रयत्नांना यश नक्की मिळणार आहे. भविष्यातील महिला खेळाडू म्हणून तिच्याकडे पाहिलं जाईल. नक्कीच आपली तालुक्यातून खेळत असताना, आज आपल्या संघाला गरज असताना मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतीये. स्टेट टू द ग्राउंड. चुकी होतीये. शंकर शेवाळे शांकी यांच्याकडून चुकी होताना पाहायला मिळते. आणि एक महत्वाचा झेल रोहन पाटील ला परतावं लागलं असतं, त्यांना जीवदान मिळते ते रोहन पाटीलला. धावफलक एकने पुढे सरसावते. धावफलक जाऊन पोहोचलंय ते 26 या आकड्यावरती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 26 या आकड्यावरती. अजूनही एक षटक आणि निर्णायक षटक, स्लॉग ओव्हरचं षटक कोणाला हाताळायला आमंत्रित केलं जाते, प्राचरण केलं जातं शंकर शेवाळे शांकी यांच्याकडे. सपसेकातील चेतन पाटील विनंती असेल, आयोजकांचा कॉल आहे. गोलंदाजी मार्कावरती आपण पाहतो शंकर शेवाळे. स्लोअर चेंडू स्ट्रेट टू द ग्राउंड. क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे आणि एक चांगला झेल. रोहन पाटीलचा खेळ इथेच खल्लास होतोय.
आणि नक्कीच आज कुठेतरी गोलंदाजीमध्ये बदल अरविंद मस्करने नक्कीच केला आहे आणि खेळामध्ये सुद्धा बदल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. रोहनची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये शिरकाव करतोय तो साहिल पाटील. शॉट सिलेक्शन करत असताना कुठेतरी क्रॅम्प आला रोहनला. नक्कीच वेदना होत आहेत त्याच्या चेहऱ्यावरती त्या वेदना दिसत आहेत. धावफलक 26 या आकड्यावरती स्थिर आहे. पहिला चेंडू हाताळत असताना शंकर शेवाळे यांच्या पहिल्या चेंडूवरती रोहन बॅक टू द पॅव्हिलियन. लोअर फुल टॉस अभि मस्कर चेंडू पर्यंत पोहोचतोय पण चेंडू अभिच्या मस्तकला दस्तक देऊन सीमा रेषा पार. षटकार या 6 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचला ते 32 या आकड्यावरती. दुसरा चेंडू पाहायला गेलं तर फुलटॉस पद्धतीचा हाताळला गेला. कुठेतरी चुकी झाली शंकर शेवाळे यांच्याकडून आणि त्या फुलटॉस वरती फुल टोल वसूल केलाय तो साहिलने. हाफ ट्रॅकर टायमिंग प्रॉपर झालं नाहीये. चेंडू खाली अभि मस्कर येतोय. एक उत्कृष्ट झेल घेता आला असता. स्वतःवरती नाराज झालाय नक्कीच कारण साहिलच्या बॅटमधून फटके येत आहेत. एक मोठा फटका साहिलच्या बॅटमधून आपण पाहिला. तदनंतर 2 धावा घेण्यात यश मिळालं. धावफलक 2 ने पुढे सरसावतोय. धावफलक जाऊन पोहोचतोय ते 34 या आकड्यावरती. स्लोअर फुलटॉस क्षेत्ररक्षकाकडून चुकी होते. एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला जातो आणि धावचीच्या स्वरूपामध्ये हर्षद बॅक टू द पॅव्हिलियन येतोय. दुसरी धाव घेत असताना हर्षलला आपल्या विकेटचं पतन करावं लागलं. धावफलक 1 ने पुढे सरसावलंय. धावफलक जाऊन पोहोचले ते 35 या आकड्यावरती. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत पाहायला गेलं तर संपुष्टात आला. अजूनही 2 चेंडू स्लॉग ओव्हर मध्ये शिल्लक आहेत. फटका सजवला साहिलच्या बॅटमधून. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय आणि चुकी होतीये. 2 धावा सहजरित्या साहिलच्या बॅटमधून एकवटल्या जातात. धावफलक 2 ने पुढे सरसावतोय. 37 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. शेवटचा चेंडू ऑन स्ट्राईक साहिल ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत पाहिलं गेलं तर 11 धावा एकवटल्या गेल्यात. शेवटचा चेंडू कशा रीतीने हाताळतील? स्लोअर चेंडू हाताळला क्षेत्ररक्षक राज पाटील. चुकी होतीये पुन्हा. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव घेत असताना सहजरित्या पूर्ण होतीये. धावफलक 2 ने पुढे सरसावते. धावफलक जाऊन पोहोचलाय 4 षटकांच्या अंती 39 धावेवरती. येणारे 24 चेंडू 40 धावांची गरज असेल ती वीर बजरंगबली 11 बेलदरवाडी संघ. त्वरा करायची. पाडवी संघ क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि बेलदरवाडी संघ आपण आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवा. राज पाटील यांना विनंती असेल इनिंग झाल्यानंतर आपल्याला गुणलेखकाची भूमिका निभवायची आहे कारण गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आता सध्या तरी अमोल पाटील आहेत पण त्यांना त्यानंतर मॅच खेळायला जावं लागेल
नक्कीच वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशन बत्तीसरा आयोजित दोन मिनिटं थांब चालू ठेव. नक्कीच वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशन मुंबई आयोजित SM11 आंतरिक खुर्द आयोजित श्री मानकेश्वर चषक 2025 भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट ओव्हरआर्म या स्पर्धा दिनांक 21 डिसेंबर 2025 आजच्या या दिवसामध्ये पार पडल्या जातात. आणि या स्पर्धेसाठी आपल्या मान्यवरांनी जे बक्षिसं प्रदान केली आहेत त्यांची मी नावं एका लाईनीमध्ये आपण घेतोय. नक्कीच प्रथम पारितोषिक त्यांच्याकडून रोख रक्कम 20,000 रुपये नितीन पाटील साहेब यांच्याकडून आपल्याला प्राप्त झाले. APMC फ्रूट मार्केटमध्ये फळांचे आडतदार व व्यापारी आहेत. त्यानंतर पाहायला गेले तर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 10,000 रुपये मान्य श्री संजय पाटील समाजसेवक आणि मान्य श्री उदयसिंग पाटील हे सुद्धा APMC फ्रूट मार्केटमध्ये एक व्यापारी आणि आडतदार म्हणून आपल्याला पाहायला मिळतात. आणि जे भव्य दिव्य मैदान आपण पाहतो या मैदानाचं सौजन्य नक्कीच मान्य श्री दिलीप पाटील लोकनियुक्त अंतरीगावचे सरपंच आहेत. त्यानंतर मंडप सौजन्य आणि इंटरनेटचे जे सौजन्य आपल्याला प्राप्त झाले ते मान्य श्री अमोल सपकाळ एक युवा उद्योजक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यानंतर पाहिलं गेलं तर अंपायर सौजन्य जे आपल्याला पाहायला मिळते मान्य श्री विलास मलिक साहेब यांच्याकडून. नक्कीच शेवटच्या क्षणावरती अरविंद मस्करने हा निर्णय घेतला आणि तो निर्णय महागडा ठरू शकला असता जर अजित पाटील बेल्लारवाडी संघ आपला एखादा खेळाडू या स्टेजच्या समोर पाठवा. बेल्लारवाडी संघ स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. चेंडू घोषंकी क्षेत्राच्या दिशेने ट्रॅव्हल करतो. धावफलक एकने पुढे सरसावतो. धावफलकावरती धावा लागल्या जातात. तर 2 चेंडूंच्या अंती 2 चेतन शेवाळ बेल्दारवाडीचा डाणीवाग. नक्कीच नॉन स्ट्रायकिंगला पण पाहतोय. करतो परत ठेव. डॉट आला ना. पुन्हा एकदा बॅटला फ्लश करून चेंडू घोषंकित क्षेत्राच्या दिशेने ट्रॅव्हल करत होता आणि एका धावेमध्ये भर पडते. धावफलक एकने पुढे सरसावतो. 3 चेंडू आणि 3 धावफलक 3 आकड्यावरती. नक्कीच जबाबदारी असेल अरविंद मस्करच्या खांद्यावरती. 2 कव्हर्सच्या मधून चेंडू डाऊन टू द ग्राउंड सीमारेषा पार चौकार या 4 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचला. 4 चेंडू अंती 7 आकड्यावरती. 24 चेंडू 40 धावांचे लक्ष्य गाठत असताना मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतो अरविंद मस्कर. नॉन स्ट्रायकिंग एंडला चेतन शेवाळे. गोलंदाजी मार्कवरती पण पाहतो रोहन पाटीलला. स्लोवर चेंडू बैठक फटका अरविंद मस्करच्या बॅटमधून क्लासिकल शॉट. चेंडू जातो सीमारेषा पार. षटकार या 6 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलं 13 आकड्यावरती.
यश पाटीलला विनंती असेल सामनावीरसाठी, मॅन ऑफ द मॅच साठी आपण यायचं. यश पाटील चांगल्या चेंडूला सन्मान दिलाय आणि यष्ट्यांच्या पाठी आपण पाहू शकतो किरण पाटील नक्कीच एक चांगला यष्टीरक्षक म्हणून नक्कीच त्याच्याकडे पाहिलं जातं. अरुण पाटील यांच्या हस्ते, मान्य अरुण पाटील यांच्या हस्ते यश पाटील यांना मॅन ऑफ द मॅचचं मेडल दिलं जातं. नक्कीच पहिलं षटक हाताळत असताना फक्त 3 धावा खर्च करून 2 विकेट प्राप्त केल्या होत्या आणि बॅटिंग करत असताना पहिल्या चेंडूवरती षटकार लगावला. तदनंतर बॅटचा एज झाल्यावरती झेलबाद झाला, पण महत्वाचा फटका यशच्या बॅटमधून आल्यानंतर मॅन ऑफ द मॅच नक्कीच. झालं सर, ओव्हर संपली. झाले झाले. नक्कीच इजा असेल तर रोहनला चांगला चेंडू हाताळला जातो. साहिल पाटील गोलंदाजी मार्गावरती प्रचारण करत असताना वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय. पहिल्या चेंडूवरती निर्धाव चेंडू हाताळला साहिलने. एक चांगला गोलंदाज पाटील संघाकडून खेळत असताना हा साहिल पाटील आपल्याला नेहमी पाहायला मिळतो. उसळी घेणारा चेंडू आणि निर्धाव चेंडू हाताळला जातो. नक्कीच काहीतरी कानमंत्र नक्कीच दिला जाणार आहे. चांगला चेंडू शरीराचा वेध घेणारा चेंडू आणि पाहायला गेलं तर हा डेलिब्रेट डिलिव्हरी असल्यामुळे धाव घेता येणार नाही, स्ट्राईक चेंज होणार नाही. ज्यावेळेस आपण शॉर्ट सिलेक्शन करतो ना त्यावेळेस आपण खेळत असताना जर आपल्या शरीराचा वेध घेतला तर त्यानंतर आपण स्ट्राईक चेंजचा प्रयत्न करू शकतो. पण आपण तो चेंडू लिव्ह केला म्हणजे आपण त्या चेंडूवरती कोणतीही ऍक्शन दाखवली नाहीये, तदनंतर आपण कोणत्याही प्रकारचा प्रयत्न तिथे धावायचा होणार नाही. नक्कीच लगातारचे 3 चेंडू डॉट डिलिव्हरी हाताळल्या जातात. पुन्हा एकदा पाहायला गेलं तर चेंडू गॅदर केला गेलाय. चेतन पाटीलच्या बॅटमधून फटका सजवला गेला. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकला दस्तक देऊन चेंडू सीमारेषा पार जातो. जोपर्यंत त्याच्या पाल्यामध्ये हा येत नव्हता ना तोपर्यंत चेतन पाटील शांत होता, पण चेतन शेवाळे शांत होता. तदनंतर फुलटॉस चेंडू होता, त्या फुलटॉस वरती फुलटोल वसूल करता आला नाहीये. पाहायला गेलं तर 6 चेंडू मध्ये फक्त 7 धावा एकवटल्या.
धावफलक जाऊन पोहोचले आहे ते 20 या आकड्यावरती. नक्कीच 2 षटकांच्या समाप्तीनंतर सरासरी 10च्या रन रेटने धावफलक पुढे सरसावते. येणारे अजूनही 12 चेंडू, 20 धावांची गरज आहे. आणि नक्कीच येणाऱ्या 2 षटकांमध्ये सुद्धा पाहिलं गेलं तर 10च्या सरासरीने धावा एकवटाव्या लागतील. ध्येय मोठं नाहीये पण त्या ध्येयाचा रस्ता ज्यावेळेस आपण त्या रस्त्यावरती वाटचाल करत असतो ना, त्या रस्त्यावरती वाटचाल करत असताना प्रयत्नांची पराकाष्ठा करणं गरजेचं आहे. आणि ते प्रयत्न आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. एका बाजूला अरुण मस्कर तर दुसऱ्या बाजूला चेतन शेवाळे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय नक्कीच आदित्य गोलंदाजी मार्कवरती. पाडवी संघाकडून तिसरं षटक हाताळण्यासाठी हाफ ट्रॅकर टायमिंग प्रॉपर झालं नाहीये. चेंडू गोशांकी क्षेत्राच्या दिशेने नक्कीच किरण पाटील एक चांगला निर्णय, कारण त्याच्या दृष्टीने हा चांगला निर्णय, कारण चेतनला स्ट्राईकला राहणं गरजेचं आहे. किरणने तो चेंडू गोशांकित क्षेत्राच्या दिशेने जाऊ दिला, कारण अरविंदला नॉन स्ट्राईक एंडला ठेवणं हे नक्कीच किरणच्या डोक्यामध्ये शिजत असणार आहे. हाफ ट्रॅकर आहे, टायमिंग प्रॉपर झालंय, पण चेंडू गोशांकित दिशेच्या क्षेत्राकडे ट्रॅव्हल करतोय. धावफलक एकने पुढे सरसावतोय. धावफलक जाऊन पोहोचलाय ते 22 या आकड्यावरती. मोठा फटका, चेंडू खाली. हर्षद साहिल कोण येतोय? चुकी होतीये. चेंडू सूर्याचा कुठेतरी व्यत्यय आला सर, पाहायला गेलं. अमोल सर चुकी त्याची नाहीये, पण इजा झाली का? हर्षद लागले का? हर्षद लागले का? नक्कीच. चेतन सर पाहिलं गेलं नाही, या इजा होत असताना वेळेला सांगणं गरजेचं आहे, कारण नंतर वेळ निघून गेली ना कोणत्याही प्रकारचा उपयोग नसतो. अजूनही 9 चेंडू 17 धावांची गरज आहे आणि स्ट्रायकिंग एंडवरती आता आपण पाहतोय अरुण मस्कर. नक्कीच हाफ ट्रॅकर टायमिंग प्रॉपर नाही, शॉर्ट टर्म जॅक करण्याचा प्रयत्न, शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू गोशांकित क्षेत्राच्या दिशेने ट्रॅव्हल झाला. जुना चेंडू पूर्व, जुना चेंडू पूर्व, जुना. नक्कीच दुसरा घे ना, सुक्का बघून. सुक्का दे ना दादा. वल्ला आहे. बॅट वल्ली. सुरेश भाऊ एक बॉल द्या अजून. वल्ला आहे. बॉल किती झाले? 4 बॉल. 8 चेंडू 16ची गरज. नक्कीच अरविंदच्या बॅटमधून फटका सजवला गेला होता. पुन्हा एकदा बैठक मारण्याचा प्रयत्न. चेंडू गोशांकित क्षेत्राच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय. धावफलक 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर कव्हर्सच्या डोक्यावरतून 1 धाव घेण्यात यश मिळेल. धावफलक 1 ने पुढे सरसावतो. धावफलक जाऊन पोहोचतोय ते 26 या आकड्यावरती. 6 चेंडू 14. पाहायला गेलं तर फक्त 6 धावा या आदित्यच्या ओव्हरमध्ये खर्च झाला.
फटका सजवला रोहन पाटील. नक्कीच पाठीमध्ये क्रॅम्प आहे, पण त्या क्रॅम्पचा काही उपयोग नाहीये, कारण माझ्या संघाला माझी गरज आहे, म्हणून मैदानाच्या आतमध्ये मी उभा आहे. अजित गोलंदाजीवरती संघाचा संघनायक. नाही ह्यांची आणि ह्यांचे देखील द्या ना. सरांनी कौल दिला आधीचा. नाही नाही बॉलिंग चांगली आली शेवटच्या बॉलपर्यंत. सकाळपासून हे होतंय ना त्याचं कारण महत्वाचं कसं आहे माहिती आहे का, वेळेत आता बघा 5 वाजून गेले ना सागरदा, अंधार येणार का माहिती आहे का, बिल्डिंगमुळे. अजून 4 वाजायचे वाजले तरी पण. नक्कीच अभि मस्कर फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये प्राचारण केलंय. वाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव येते. नक्कीच धावफलकावरती वाईट दिलंय, पण वन बाउन्स वॉर्निंग दिली आहे. नक्कीच एका षटकामध्ये आपण फक्त एक चेंडू हाताळू शकतो. टायमिंग प्रॉपर नाहीये. एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अभि मस्करने दाखवलाय. दुसरी धाव सुद्धा तेवढ्याच सहजतेने पूर्ण केली जाते आणि धाव फलकावरती धावा लागल्या जातात त्या 29. येणारे 4 चेंडू, दादा 4 चेंडू 11ची गरज आहे. स्ट्रायकिंग एंडवरती अभि मस्कर आणि अभिच्या मनगटात सुद्धा ती ताकद आहे. पहिल्यावरती विकेट गेला, तो चेंडू पकडायचा नाही का? नक्कीच पकडायचा तर मग धरला पाहिजे. आणा पकडून. हाफ ट्रॅकर टायमिंग प्रॉपर झालंय का? क्षेत्ररक्षक रोहन पाटील चेंडू खाली येतोय, पण बघ्याची भूमिका नक्कीच निभावावी लागेल आणि चेंडू सीमारेषा पार जातोय. मी म्हटलं होतं अभिकडे ती ताकद आहे आणि त्या ताकदीचं प्रदर्शन अभि इथे मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. येणारे 3 चेंडू 5 धावांची गरज. सामना सागरदा होता कुठे आणि अभिने आणलाय कुठे? अजून एक मोठा फटका आला तर सामना नक्कीच फिनिश. चेतन सर शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि अभिने हा चेंडू लिव्ह केल्यानंतर नक्कीच निर्धाव चेंडू हाताळला जातोय. येणारे 2 चेंडू 5ची गरज आहे. आता सामन्यात रंगत आली आहे. ज्यावेळेस 3 चेंडू 5ची गरज होती त्यावेळेस बिल्डरवाडी संघ नक्कीच जल्लोष करत होता. आता 2 चेंडू 5ची गरज. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर टायमिंग प्रॉपर. चांगला फटका अभि मस्करच्या बॅटमधून आणि नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा दावेदार अभि मस्कर नक्कीच आहे. यायचं अभि मस्कर. विजयाचे 2 षटकार अभिच्या बॅटमधून आले आणि नक्कीच मॅन ऑफ द मॅच अभि मस्कर. नक्कीच वीर बजरंगबली 11 बेलदरवाडी विरुद्ध अंतरिखुर्द सामना रंगला जाणार आहे. दुसऱ्या फेरीतील हा सामना 3 षटकांचा हा सामना आपल्या समोर रंगला जातोय. नक्कीच राज पाटील